नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात जी आपल्या कठोर परिस्थितीमध्ये एक प्रेरणा घेऊन स्वतः सक्षम बनतात आणि इतरांनाही सक्षम बनवत असतात. अशा बऱ्याच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या समोर आहेत एक आदर्श उद्योजकता प्रियंका गांजरे मॅडम, ज्या आदर्श उद्योजकता या पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. तर त्यांचं आपण या ठिकाणी जीवनपट उलगडणार आहोत. तर प्रियंका मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. आणि आपल्याला जो पुरस्कार देण्यात आलेला आहे आदर्श उद्योजकता, त्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? मी प्रथम सक्षमची आभारी आहे. त्यांच्यामुळे मला आता हा स्टेज मिळालं. मला मी फळांचा व्यवसाय करते नगरपालिकेत चौकात. फ्रूटचा स्टॉल आहे माझा. परत त्या कामाची सक्षमने आपली दखल घेतली आणि आपला पुरस्कार दिलेला आहे. तर मग सक्षम बरोबर कसं जोडले गेलात तुम्ही? मी एका कार्यक्रमात गेलतो, तिथं मॅडमची माझी ओळख झाली आणि सक्षम फाउंडेशन माझ्या कामाची दखल घेतल्यामुळं मी या कार्यक्रमाला सक्षमला जोडले गेले. बरोबर. आता काय वाटतं, सक्षमनं तुम्हाला काय दिले असं वाटतंय? सक्षमने एक आत्मविश्वास दिल्यासारखं वाटतं की पुढे जाऊन महिलांना कुठलेच काही हे होता कामा नये. आत्मविश्वास वाढवला. त्यांना दिला म्हणजे प्रत्येक महिलेने पुढे गेले पाहिजे असं. पुढे गेले पाहिजे. बरं, मग समाजाला जे आपण वेगवेगळं जे संदेश देत असतो, तर आज तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून किंवा ह्या सक्षमच्या माध्यमातून व्यासपीठातून समोर असणाऱ्या समाजातील महिलांना काय संदेश द्या? तर महिलांना हे समजायचं, घरातून बाहेर पडणे. महिलांनी पहिला घरातून बाहेर पडल्यामुळे वरचढ भरपूर होतात महिलांसोबत की कसं बाहेर पडू, काय करू, कुठं जाऊ. त्यांना आधार हे देणं हे सक्षम ग्रुपचं काम आहे. सक्षमने महिलांना भरपूर आधार दिलेला आहे. आणि परत मॅडमने तिथं दखल घेतली माझी. आणि मग कार्यक्रमा वगैरे गेला होता? कार्यक्रमाला पण गेलतो मॅडमच्या. मॅडम तिथे तुमची ओळख झाली. तर काय नेमकं सक्षम मधनं काय मिळालं असं वाटते तुम्हाला? सक्षम मध्ये आल्यानंतर एखाद्या नारीला पुढचं म्हणजे तिच्या पायावर उभारणं हे गरजेचं आहे. परत सांगायचं म्हटलं तर असं स्वावलंबी बाई स्त्री जी असते ती सक्षम मध्ये आल्यानंतरच तिला तिचं अस्तित्व कळतंय. प्रत्येक नारी काय ते करू शकते. स्वावलंबत्व तिथे ते सक्षम मध्ये आल्यानंतर जागृत झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे. क्या बात आहे. तर तुमच्यासारखे आज असंख्य ज्या महिला आहेत आपल्या समाजामध्ये की अनेक समस्यांनी ग्रस्त झालेले आहेत किंवा ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे पण त्यांना अजून वाट मिळत नाही, तर त्या सगळ्या महिलांना काय संदेश द्या? महिलांनी घरातून बाहेर पडायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाला आधार दिले पाहिजे. तिने एका व्यक्तीमुळे सगळं घर चालत नाही. एकाला एक दोघांनी आधार देऊन केला तर सगळं आपलं रुटीन व्यवस्थित लागतं. उदरनिर्वाह चालू होतो व्यवस्थित. परत एकतर मी या व्यवसायात कशी बाहेर पडलो, माझ्या आईमुळं. मी लहानाची मोठी वडगावातच झालो. वडगावातच मी फळांचा व्यवसाय करत होतो लहानपणापासून, शाळा सोडल्यापासून. परंतु मी जेव्हा लग्न होऊन सासरी गेलो, तिथून पण नवऱ्यानं किंवा सासू सासऱ्यानं मला आधार दिला की तू कर, काय करायचंय तुला, मी तिथून पुढे तुला साथ देईन म्हटलं. मी फळांच्या व्यवसायात आलो. माझ्या आईनं भक्कम आधार दिला. नगरपालिका चौकात मला दुकान लावलोय. मी दुकान लावते. व्यवस्थित माझं चाललंय आता फळांचा व्यवसाय. छान आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट पण मिळाला, सासऱ्याचा पण सपोर्ट मिळाला. त्यामुळं तुम्ही एकदा हा व्यवसाय इथपर्यंत घेऊ शकलेला. जे प्रेरणा ही जी आहे, प्रेरणा आपल्या समोरच्या महिलांनाही घेता येईल की प्रत्येक नारी काहीतरी करू शकते. जर आपण मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता, हा संदेश आपल्याला या माध्यमातून देता येईल. तर अशा प्रकारे एखादा तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि आपल्या उद्योग व्यवसायाविषयी जी माहिती दिलात आणि आपला उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने चालू केला पाहिजे, कोणाचा सपोर्ट घ्यावा, ज्या ठिकाणी सपोर्ट घेऊन आपण कसा आपला उद्योग व्यवसाय वाढवू शकतो, ही प्रेरणा आपल्या समोर दिसते आहे. तर आज या ठिकाणी आपण आलात आणि आपलं मत व्यक्त केलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी आपल्या उद्योगासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.